आजचा जो टॉपिक आहे तो बेसिक्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे. पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन काय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच मॅनेजमेंट ऑफ अफेअर्स इज नथिंग बट ॲडमिनिस्ट्रेशन. आता हे अफेअर्स कोणत्या कोणत्या टाईपचे असू शकतात. हे जे अफेअर्स जे आहेत ते पब्लिक अफेअर्स असू शकतात किंवा प्रायव्हेट अफेअर्स असू शकतात. जर पब्लिक अफेअर्स आपण बोललो तर पब्लिक अँड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे ते पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन होणार, आणि जर प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट ॲडमिनिस्ट्रेशन होणार. बेसिकली जो आपला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजे ज्याच्यामध्ये पब्लिक अफेअर्स मॅनेज करायचे त्या संदर्भात असेल ते पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे. आता ॲडमिनिस्ट्रेशन या शब्दाचा उगम जो झालेला आहे तो ॲडमिनिस्टर या इंग्लिश शब्दापासून झालेला आहे. पण हा ॲडमिनिस्टर हा जो इंग्लिश शब्द आहे तो या दोन वर्डपासून तयार झालेला आहे, ॲड आणि मिनिस्ट्रेर. ॲड आणि मिनिस्ट्रेर हे जे दोन शब्द आहेत हे दोन शब्द आहेत ते लॅटिन आहेत. कुठले? लॅटिन वर्ड्स आहेत. आणि ॲड मिनिस्ट्रेर या दोन लॅटिन वर्डपासून ॲडमिनिस्टर तयार झाला, आणि ह्या ॲडमिनिस्टरपासून मग तुमचा ॲडमिनिस्ट्रेशन हा शब्द तयार झाला. ॲडमिनिस्ट्रेर ह्या जे शब्द आहेत त्यांचा लिटरल मिनिंग जर विचार केला तर टू सर्व ऑर टू मॅनेज असा त्याचा अर्थ होतो. बेसिक हे ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल आपण मिनिंग वगैरे बघितलं, पण ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉपरली जे डिफाईन केलेलं आहे किंवा डेफिनेशन्स दिलेल्या आहेत त्या बऱ्याच ऑथर्सने दिल्या आहेत. त्यापैकी एक हर्बर्ट सायमनची इम्पॉर्टंट आहे आणि एल डी व्हाईटची पण इम्पॉर्टंट आहे, ती विचारात घेऊ. हर्बर्ट सायमनची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज ऑफ ग्रुप्स कोऑपरेटिंग टू अकम्प्लिश कॉमन गोल्स, हा जो गोल आहे त्याच्यामध्ये ग्रुप ऑफ पीपल जर एकत्र येऊन कोऑपरेट करत असेल तर दॅट इज ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे अकम्प्लिशिंग अ कॉमन गोल. कॉमन गोल लक्षात ठेवा शब्द कॉमन गोल. ती जी डेफिनेशन असेल ती हर्बर्ट सायमनची आहे. आणि एल डी व्हाईट यांनी जी डेफिनेशन दिलेली ती द आर्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज डायरेक्शन, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल ऑफ मेनी पर्सन्स टू अचीव सम पर्पज ऑर ऑब्जेक्टिव्ह. आता याच्यामध्ये सम पर्पज असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे दॅट इज बाय एल डी व्हाईट, हे लक्षात असलं पाहिजे. आता दोन्ही डेफिनेशनवरून एक गोष्ट क्लिअर झालेली की एक आपल्याकडे कॉमन गोल पाहिजे आणि सर्टन ॲक्टिव्हिटीज असल्या पाहिजेत किंवा कलेक्टिव्ह एफर्ट्स असले पाहिजेत त्याच्यासाठी अचीव करण्यासाठी. म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, एक कलेक्टिव्ह एफर्ट्स असले पाहिजेत आणि कॉमन गोल असला पाहिजे, तर दॅट इज ॲडमिनिस्ट्रेशन आहे असं आपण समजू शकतो. आता ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आपण बघितलं की दिस इज मॅनेजमेंट ऑफ अफेअर्स असं बघितलं, आणि अफेअर्स आपण दोन टाईपचे बघितलं. ते आयदर इट इज पब्लिक असेल किंवा प्रायव्हेट असेल. त्या पब्लिकप्रमाणे मग पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा प्रायव्हेट ॲडमिनिस्ट्रेशन असेल. पब्लिक म्हणजेच गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशन हे असावं. पण हा जो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे हा जो शब्द आहे किंवा हा सब्जेक्ट आहे त्याचा उगम कुठून झाला? सब्जेक्ट. तर हा सब्जेक्ट जो आहे ही आपण जी डेफिनेशन बघणार आहोत ती वुड्रो विल्सन आहे त्यांची बघणार आहोत. त्याआधी वुड्रो विल्सन कोण होते याच्याबद्दल थोडीशी माहिती विचारून घ्या. पहिल्यांदा डब्ल्यू लक्षात ठेवा. डब्ल्यू दिस इज डब्ल्यू म्हणजे वुड्रो विल्सन, आणि यांना आपण म्हणतो फादर कसले तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे फादर म्हणतो. का? 1886मध्ये वुड्रो विल्सन हे प्रेसिडेंट ऑफ USA होते, आणि त्यांनी पॉलिटिकल सायन्स या विषयामधून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय वेगळा केलेला आहे, म्हणून त्याला फादर ऑफ आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. दिस इज फादर आहेत की त्यांनी तो वेगळा काढला. आणि त्यांनी मग डिफाईन कसं केलेलं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इज अ डिटेल अँड सिस्टमॅटिक एक्झिक्युशन ऑफ लॉ. एव्हरी पर्टिक्युलर ॲप्लिकेशन ऑफ लॉ इज अन ॲक्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ॲप्लिकेशन ऑफ लॉ हा शब्द लक्षात घ्या. ॲप्लिकेशन ऑफ लॉ, वुड्रो विल्सनची डेफिनेशन जर लक्षात घ्यायची तर ॲप्लिकेशन ऑफ लॉ म्हणजेच तुमचं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे. तर सेकंड जी डेफिनेशन आहे ती एल डी व्हाईट यांची. तर एल डी व्हाईट यांनी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन डिफाईन कसं केलं आहे की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कन्सिस्ट ऑफ ऑल द ऑपरेशन्स हॅविंग फॉर देअर पर्पज द फुलफिलमेंट ऑर एन्फोर्समेंट ऑफ पब्लिक पॉलिसी. म्हणजे पब्लिक पॉलिसी, याच्यामध्ये पब्लिक पॉलिसी तुम्ही लक्षात घ्या. पब्लिक पॉलिसी ही जे पब्लिक पॉलिसीच्या एन्फोर्समेंटसाठी जे काय सगळं लागणार आहे दॅट इज पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. दोन डेफिनेशन आहेत, एक ॲप्लिकेशन ऑफ लॉ वुड्रो विल्सनचे, एल डी व्हाईटची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये पब्लिक पॉलिसी एन्फोर्समेंट आहे.
आता हा जो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे तो 2 टर्म्समध्ये विचार केला जाऊ शकतो. त्या 2 टर्म्स कोणत्या आहेत? ते वायडर सेन्स किंवा ब्रॉडर सेन्स, आणि सेकंड जो आहे तो आहे तुमचा नॅरोअर सेन्स. नेहमी लक्षात घे की वायडर सेन्स किंवा ब्रॉडर सेन्समध्ये त्याच्या जास्त ज्या ब्रांचेस असतील त्याचा अभ्यास असेल म्हणून तो वायडर सेन्स केला जातो. तर जास्त कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये मग तुमचे पहिली गोष्ट लेजिस्लेशन म्हणजे तुमचे MPs पार्लमेंट वगैरे आहेत ते, नंतर मग तुमचं एक्झिक्युटिव्ह ब्रांच, एक्झिक्युटिव्ह म्हणजे ब्युरोक्रेसी जी आहे ती, आणि त्याच्यानंतर ज्युडिशियरी. हे तिन्ही घटक आहेत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कन्सिडर केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला वायडर सेन्स म्हणतात. आता वायडर सेन्स कोण कन्सिडर करत होतं? तर वुड्रो विल्सन आणि LD व्हाईट हे वायडर सेन्स करते, कारण त्यांचं प्रत्येक जर आपण बघाल इथे तर इथे आहेत ॲप्लिकेशन ऑफ लॉ, सगळं लॉमध्ये जे काय असेल ते, एन्फोर्समेंट ऑफ पब्लिक पॉलिसी, सगळं जे काय असेल ते. आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो नॅरोअर सेन्स आहे. मग नॅरोअर सेन्समध्ये फक्त एक्झिक्युटिव्ह ब्रांच आहे तिचा विचार केला गेला आहे. मग एक्झिक्युटिव्ह ब्रांच म्हणजे कोणती आहे? तर ती आपली ब्युरोक्रेसीची जी काही ब्रांच आहे ब्युरोक्रेसीची ती ब्रांच कन्सिडर केली. मग ह्याचे फॉलोअर कोणते होते की ही नॅरोअर सेन्सला मानणारे कोण होते? सायमन होते, गुलिक होते, फायल होते. आता लुथर गुलिक्स आपण जे काय आहे तो पोस्टकॉप प्रिन्सिपल असेल किंवा फ्युअल्स प्रिन्सिपल्स असतील, 14 प्रिन्सिपल्स, सायमन यांच्याबद्दल पुढे बघू. पण सध्या लक्षात घ्या की नॅरोअर सेन्स कन्सिडर करणारे जे आहेत ते सायमन, गुलिक आणि फायल हे आहेत. आता 3 टर्म्स आहेत त्यांचा विचार करा. एक आहे ॲडमिनिस्ट्रेशन, दुसरी ऑर्गनायझेशन आणि तिसरी आहे मॅनेजमेंट. या टर्म्सची माहिती असणं आपल्याला फार गरजेचं आहे. तर हे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते काय करणार? तुमचा गोल जो आहे तो डिफाईन करणार. काय करणार? गोल डिफाईन करणार. आणि ऑर्गनायझेशन सेटअप म्हणजे मॅन, मटेरियल, मशीन, समजा जे काय मॅन, मटेरियल, मशीन हे जे सेटअप आहे सगळं दॅट इज नथिंग बट ऑर्गनायझेशन. आणि हे ऑर्गनायझेशन काय करेल? हे गोल अचीव करण्यासाठी मेकॅनिझम असेल, मेकॅनिझम टू अचीव गोल. पण हे जे मेकॅनिझम आहे ते गोलच्या टुवर्ड्स डायरेक्ट कोणतं करणार आहे? तर दॅट इज मॅनेजमेंट. मॅनेजमेंट काय करेल? हे जे ऑर्गनायझेशनचं सगळं मेकॅनिझम आहे ते सगळं गोल अचीव करण्याकडे लावणार आहे. म्हणजे गोल झाला तुमचा ॲडमिनिस्ट्रेशन, जो काय सेटअप आहे दॅट इज ऑर्गनायझेशन, आणि ह्या जो सेटअप आहे त्याचा वापर करून तुम्ही जाणार गोलकडे दॅट इज मॅनेजमेंट. ह्या डिफरन्स आहे 3 टर्म्समध्ये. नेचर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, नेचर कसं आहे तर ते 2 टर्म्समध्ये आपल्याला बघता येईल. त्या दोन टर्म्स म्हणजे एक तुमचा इंटिग्रल व्ह्यू असणार आहे आणि दुसरा मॅनेजरियल व्ह्यू असणार आहे. हा जो इंटिग्रल व्ह्यू आहे त्याच्यामध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या इंटिग्रल व्ह्यूमध्ये काय आहे? तुमचं मॅनेजरियल ॲक्टिव्हिटीज, टेक्निकल ॲक्टिव्हिटीज, क्लरिकल ॲक्टिव्हिटीज, मॅन्युअल ॲक्टिव्हिटीज, ऑल ॲक्टिव्हिटीज आर कन्सिडर्ड. इंटिग्रल म्हणजे इंटिग्रेटेड, सगळ्या ज्या काय आहेत इंटिग्रेटेड, सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत दॅट ऑल आर कन्सिडर्ड इन दिस इंटिग्रेटेड व्ह्यू. आणि हे कोण होतं? LD व्हाईट किंवा डिमोक होते. आणि मॅनेजरियल व्ह्यूमध्ये काय? फक्त मॅनेजरियल रिलेटेड जे आहेत आणि टेक्निकल नाही, मग क्लरिकल नाही किंवा मॅन्युअल ॲक्टिव्हिटीज ह्या काहीच घेतलेल्या नाहीत, फक्त मॅनेजरियल ॲक्टिव्हिटीज यांनी कन्सिडर केलेल्या आहेत. हा जो आहे तो मॅनेजरियल व्ह्यू आहे. आणि त्याचे पुरस्कर्ते कोण होते? तर मग लुथर गुलिक आहे किंवा सायमन हे 2 आहेत ते. आणखी आहेत पण हे 2 महत्त्वाचे आहेत, लुथर गुलिक आणि सायमन. इंटिग्रलमध्ये LD व्हाईट असेल, डिमोक असेल. आणखी जर इंटिग्रलचा व्ह्यू करायचा घेतला वुड्रो विल्सन पण त्याच्यामध्येच जातील. आता आपण स्कोप ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा विचार करू. स्कोप ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे तर 2 याच्यामध्ये जातो. एक फर्स्ट जो आहे तो तुमचा पोस्टकॉप व्ह्यू आहे आणि दुसरा जो आहे तो सब्जेक्ट मॅटर व्ह्यू आहे. आता पोस्टकॉप व्ह्यू जो आहे तो लुथर गुलिकने दिलेला आहे आणि हा टेक्निक बेस आहे. म्हणजे आपली P म्हणजे प्लॅनिंग असेल, O म्हणजे ऑर्गनायझेशन किंवा ऑर्गनायझिंग असेल, S म्हणजे स्टाफिंग असणार, D म्हणजे असं प्रत्येक जी टर्म्स आहे इथे CO म्हणजे कोऑर्डिनेशन आहे, R म्हणजे रिपोर्टिंग आहे, B म्हणजे बजेटिंग आहे. असे 1 2 3 4 5 6 7 टेक्निक्स दिलेल्या आहेत. कोणी? लुथर गुलिकने दिलेल्या आहेत. दॅट इज पोस्टकॉप व्ह्यू झाला. आणि पोस्टकॉप व्ह्यूमध्ये आपण बोलल्याप्रमाणे फक्त टेक्निक्स कन्सिडर केलेल्या होत्या. ओके. आणि ह्या सब्जेक्ट मॅटर व्ह्यूमध्ये काय केलेलं? नॉलेज ऑफ अ सब्जेक्ट मॅटर वॉज मिसिंग इन अ पोस्टकॉप. ह्याच्यामध्ये काय पोस्टकॉपमध्ये टेक्निकल होते, सब्जेक्ट मॅटरचं नॉलेज नव्हतं त्याच्यामध्ये. मग ते जे कन्सिडर केलं तो सब्जेक्ट मॅटर व्ह्यू हा दुसरा व्ह्यू आहे. आता हा जो पोस्टकॉप व्ह्यू असेल आणि सब्जेक्ट मॅटर व्ह्यू आहे जो स्कोपमध्ये आपण कन्सिडर करतो, हे दोन्ही असे वेगळे वेगळे नाही आहेत पण ते दोघं एकमेकांना सपोर्टिव्ह आहेत.
म्हणून त्यांना म्हटलं यू आर नॉट अ म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह बट कॉम्प्लिमेंट्स इच अदर. म्हणजे ते एकमेकाला हे केलं. जरी या टेक्निक असल्या आणि हा सब्जेक्ट मॅटर असला तरी हे दोघं एकमेकांना सपोर्टिव्ह आहेत. आता जो पोस्टकॉप व्ह्यू आहे, तो पोस्टकॉप व्ह्यू म्हणजे काय, 7 टेक्निक्स. किती आहेत लक्षात आहे? 7 टेक्निक्स. कोणी दिलेले आहेत? लुथर गुलिक. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 7 टेक्निक्स, लुथर गुलिक. त्याच्यामधले पी जे आहे ते प्लॅनिंग. वर्ड वाचल्यावर समजतं आपल्याला मिनिंग काय असेल, पण तरी एकदा लक्षात घ्या की मीन्स ब्रॉड आउटलाईन अबाउट वॉट इज रिक्वायर्ड टू बी डन टू अचीव गोल ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचा गोल अचीव करण्यासाठी तुम्ही काहीतरी जे काय डिसाईड करणार की कशा पद्धतीने करणार, दॅट इज नथिंग बट अ प्लॅनिंग. ऑर्गनायझिंग म्हणजे काय की ही जी ऑर्गनायझिंग आहे द एस्टॅब्लिशमेंट ऑफ फॉर्मल स्ट्रक्चर ऑफ ऑथॉरिटी टू अचीव गोल. म्हणजे याचं रिपोर्टिंग ह्याच्याकडे, त्याचं रिपोर्टिंग, म्हणजे मॅन, मटेरियल आणि मशीन यांचं जे काय आहे जे स्ट्रक्चर उभं करणं, दॅट इज ऑर्गनायझिंग. स्टाफिंग रिलेटेड टू मॅनपॉवर अँड मेंटेनिंग द फेवरेबल वर्किंग कंडिशन. स्टाफिंग म्हणजे तुमचं मॅनपॉवर जी आहे त्याच्या संदर्भात आणि वर्किंग कंडिशनच्या संदर्भात घेतलेलं आहे. डायरेक्टिंग हा जो प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये हा तुमचा गोल आहे, हा तुमचा ऑर्गनायझेशनचा सेटअप आहे, त्याला त्या डायरेक्शनला तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि हा प्लॅनिंग जो आहे, प्लॅनिंग ॲक्च्युली तुमची डायरेक्शनसाठी गाईड फार करत असते. नंतर CO म्हणजे तुमचा जो आहे, CO म्हणजे जो आहे तो तुमचं कोऑर्डिनेटिंग आहे. कोऑर्डिनेटिंग म्हणजे वेगवेगळे जे घटक आहेत त्यांच्यामध्ये एक समन्वय आणण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून ते गोलकडे मूव व्यवस्थित होतील. ड्युटी ऑफ इंटर रिलेटिंग द व्हॅरियस पार्ट्स ऑफ द वर्क, हे जे आहे दॅट इज कोऑर्डिनेटिंग. रिपोर्टिंग म्हणजे काय की फॉर्मल प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे की काय होणार आहे, काय चालू आहे, कुठेपर्यंत प्रोग्रेस झालेली आहे, आपण गोलबरोबर जातो आहोत की नाही. तर कीपिंग इन्फॉर्म द रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणजे तुमचं रिपोर्टिंग असणार आहे. बी म्हणजे बजेटिंग. दिस इज अ फिस्कल प्लॅनिंग, अकाउंटिंग अँड कंट्रोल. फिस्कल प्लॅनिंग वगैरे असेल दॅट इज बजेटिंग. हे 7 प्रिन्सिपल्स किंवा 7 टेक्निक्स म्हणायला गिवन बाय लुथर गुलिक महत्त्वाचे. द नेक्स्ट पार्ट इज अप्रोचेस टू द स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. एखाद्या गोष्टीला आपण अप्रोच करतो तेव्हा काय करतो आपण, एकतर 2 गोष्टीमध्ये आपण विचार करू शकतो. एखादा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा जर विचार करायचा म्हटलं तर त्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं 2 बाबीमध्ये कुठल्या पद्धतीने विचार होऊ शकतो की बाबा कसं आहे, ॲक्च्युअल कसं आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ते एक, आणि आयडियल कसं असलं पाहिजे होतं. या 2 बाबींवर आपण विचार करू शकतो. जर ॲक्च्युअल आपण जर विचार केला तर दॅट इज इम्पेरिकल अप्रोच म्हणू शकतो. ॲक्च्युअल कसं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन चालू आहे तर इम्पेरिकल अप्रोच. आणि आयडियल विचाराने जर आपण ते अप्रोच घेतला तर तो असतो नॉर्मॅटिव्ह अप्रोच. असे 2 प्रकारचे अप्रोचेस आहेत.